नमस्कार. वैशूज किचनमध्ये आपल्या सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज आपण असा नाश्ता बनवतो आहे ना, जो सगळ्यांनाच आवडतो आणि इतका भारी टेस्टी बनतो. आतून सॉफ्ट, जाळीदार आणि बाहेरून इतका थोडासा क्रिस्पी वगैरे बनतो आणि खायला तर खूपच भन्नाट लागतो. त्यासाठी मी काय केलेलं आहे, पहिले तर मिक्सरच्या भांड्यामध्ये एक बीटरूट ना सोलून मोठे-मोठे तुकडे करून घेतलेले आहेत आणि त्याच्यानंतर त्यातला मिक्सरमध्ये बारीक करून घ्यायचा आहे, बिना पाणी टाकता. फक्त क्रश करून घ्यायचा आहे, मिक्सरला फिरवून घ्यायचा आहे आणि त्यानंतर हा जो असा नाश्ता आहे ना, की ज्याच्यामध्ये ना रव्यामध्ये भरपूर अशा कलरफुल भाज्या टाकलात ना, तर पौष्टिक तर बनतोच, हेल्दी आहेच, खूप टेस्टीही लागतो आणि तुम्ही नक्की ट्राय करा. हा नाश्ता म्हणजे आहे रव्याचे अप्पे आणि भरपूर भाज्यांचा वापर करून हे आपण अप्पे बनवतो आहोत. त्यानंतर आता बघा मिक्सरला आपण छान बीटरूट फिरवून घेतलं, की त्याच्यानंतर त्याच्यामध्ये एक मोठी वाटी रवा टाकलेला आहे. त्यानंतर दही टाकलेलं आहे, हिरव्या मिरच्या टाकलेल्या आहेत, थोडंसं लागेल तसं पाणी टाकायचं आणि मिक्सरला मस्त असं फिरवून घ्यायचं आहे. याचा कलर तुम्ही पाहू शकता, मस्त पिंकिश आलेला आहे. थोडंसं ढवळायचं आणि झाकून ठेवायचं आहे थोडंसं. का तर रवा फुलला गेला पाहिजे, नाहीतर तसंच जर करायला घेतलं ना तर रवा व्यवस्थित फुलला जात नाही. एक 10 मिनटं मस्त असं झाकून ठेवल्याच्यानंतर झाकण काढून पुन्हा व्यवस्थित फेटून घ्यायचं. पाण्याचा वापर खूप जरा कमी करायचा ह्याच्यामध्ये, कारण का आपल्याला तो स्लरी नाही पाहिजे किंवा पातळ नाही पाहिजे, घट्टसरच पाहिजे. जसं आपलं इडलीचं बॅटर वगैरे असतं ना, त्या हिशोबानेच पाहिजे. त्यानंतर मीठ टाकलेलं आहे चवीनुसार. झाकण काढल्याच्यानंतर पहिले व्यवस्थित फेटून घ्यायचं आहे, मिक्स करून घ्यायचं आहे. त्याच्यानंतर मीठ टाकायचं. त्यानंतर बारीक चॉप केलेला मस्त असं टोमॅटो टाकायचा आहे. त्यानंतर मी चॉपरमध्ये ना मस्त असं गाजर चॉप करून घेतलेलं आहे, जेणेकरून तो फाईनली चॉप होतो आणि मग जास्त मोठे मोठे चंक्स राहणार नाही त्याच्यामध्ये. चंक्स असणार पण ते बारीक असणार, जे खायला मजा येते. त्यानंतर बारीक चिरलेली कोथिंबीर टाकायची आहे भरपूर अशी आणि त्यानंतर मस्त असं आपण इथे चिरून ना बारीक चिरलेला कांदा घेतो आहोत. तोही फाईनली चॉप केलेला आहे. तो तुम्हाला पाहिजे तर तुम्ही चॉपरमध्ये सगळ्या भाज्या एकत्र मिक्स करून चॉप करू शकता. मी इथे अलग अलग हे केलेलं आहे, कारण का कांदा बारीक हातानेच कापलेला आहे. फक्त मी गाजर त्याच्यामध्ये ना चॉपरमध्ये चॉप केलेला आहे, कारण का तो एवढा फाईनली चॉप होत नाही आपण हाताने कट करायला गेलं तर. आणि त्यानंतर व्यवस्थित मिक्स करायचं आहे सगळे जिन्नस. बघा काय आहे ना, मुलं भाज्या खायला बघत नाही. मग मुलांना जर असं वेगवेगळं काहीतरी करून दिलात ना, तर त्यांच्या पोटात भाज्या तर जातातच आणि त्यांची पोषण तत्वही त्यांना मिळतात. आता इथे बघा छान मिक्स करून घ्यायचं आहे. इथे ना एक काय झालं कळलं नाही मला, मी एक बीटरूट घेतला होता मीडियम साईजचा, पण त्याचा कलर जसा पाहिजे ना तसा जो रेडिश वगैरे येतो ना, खूप डार्क असा पिंकिश, तसा आलाच नाही. माहीत नाही का नाही आला. एक तर त्याचा कलर नव्हता, कारण का जो सोलला वगैरे तेव्हा तर कलर छान येत होता, पण बाकी ह्याच्यामध्ये कलर का नाही उतरला माहीत नाही. असं नाही की मोबाईलचा काय प्रॉब्लेम झाला, की त्याचा लायटिंगचा काय प्रॉब्लेम झाला, की कलर नाही, पण रिअलमध्ये कलरच त्याचा प्रॉपर असा आला नाही जसा येतो नॉर्मली. आणि इथे थोडंसा जाळीदार बनवण्यासाठी ना मी इथे चिमूटभर असा सोडा टाकलेला आहे. त्याच्यानंतर वरतून त्याच्यावर थोडंसं पाणी टाकलेलं आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घेतलेलं आहे. थोडंसं एक चमचाभर जिरं टाकलेलं आहे. पुन्हा एकदा छान मिक्स करून घ्यायचं आहे. साईडला अप्पे पॅन गरम करायला ठेवलेलं आहे. त्याच्यामध्ये तुम्ही तेल, तूप, बटर काहीही वापरू शकता. मी इथे ना तेल वापरते आहे. छान एक सगळ्या ह्याच्यामध्ये थोडंसं टाकून घेतलेलं आहे तेल. नॉनस्टिक असतं त्याच्यामुळे जास्त तेलाची गरज लागत नाही, लगेच इझिली निघून जातात. आणि थोडंसं तेल टाकून झाल्याच्यानंतर व्यवस्थित त्याला ना पसरवून घ्यायचं अशा पद्धतीने, म्हणजे जेणेकरून सगळ्या साईडून तेल लागेल, फक्त मध्येच राहणार नाही तेल. आणि थोडंसं गरम झालं की त्याच्यामध्ये प्रत्येक साच्यामध्ये बॅटर आपण थोडं भरायचं आहे चमच्याच्या साहाय्याने. छोटा जो पोहे खायचा वगैरे चमचा असतो ना, त्याच्या साहाय्याने आपण ह्याच्यामध्ये बॅटर टाकायचं आहे थोडं करून. प्रत्येक साच्यामध्ये टाकायचं आहे आणि मस्त असं याला झाकून नंतर ठेवायचं आहे. आता इथे बघा किती लाईट पिंक आहे कलर इथे. आणि पण नंतर जेव्हा तो सगळे अप्पे शेकले जातात ना, तेव्हा त्यांचा कलर खूपच वेगळा येतो. मलाच कळलं नाही काय झालं. त्याच्यामुळे मी नंतर थोडंसं फूड कलर वापरूनही ट्राय केलं, पण त्याचाही कलर तसाच आला. फूड कलरचाही उपयोग काही नाही झाला. माहीत नाही का, मलाही कळलं नाही. जर तुम्हाला कळलं असेल कशामुळे, तर तुम्ही नक्कीच मला कमेंट करून सांगा. त्यामुळे त्या हिशोबाने मी नेक्स्ट टाईम तशा पद्धतीने बनवून बघेन. आणि ते बघा तोपर्यंत बोलता सगळ्या ह्याच्यामध्ये आपण सगळ्या साच्यांमध्ये बॅटर टाकलेलं आहे. त्यानंतर झाकून ठेवायचं आहे. लो टू मीडियम फ्लेमवर आपण ठेवायचं आहे. वरतून एक साईड बघा सुकल्यासारखं झालं ना, की आपण त्यांना पलटू शकतो. इथे बघा झाकण काढून बघितलेलं आहे, कुठेही ओलं वगैरे बॅटर दिसत नाही आहे. आता इथे आपण पलटायला घेऊया आणि खालून छान असा कलर आलेला आहे.
आता जसं टाकताना कलर होता त्याचा तो कलर राहिलेलाच नाही आहे, खूपच वेगळा झालेला आहे. मी थोडीशी शॉक होती की असं का झालं, पण खरंच कळलं नाही. आणि ते तोपर्यंत आपण व्यवस्थित सगळे असे जे आप्पे आहेत ना पलटून घेऊया. एक साईड ना आता नॉनस्टिक पॅन असल्यामुळे ना लगेच कुक होतात, जास्त वेळ लागत नाही. खालची साईड खूप छान क्रिस्पी झालेली आहे. आणि भाज्या ना आपण यासाठी बारीक चिरायच्या, कारण का त्यांचा क्रंचीनेस तर राहतोच आणि व्यवस्थित कुकही होतात, म्हणजे शिजल्याही जातात थोड्याशा वाफेवर त्या. जास्त एकदम आपल्याला पण त्या सॉफ्ट सॉगी वगैरे नको असतात ना. कांदा वगैरे मस्त थोडंसं वाफेवरनं छान भाजला, आतून शिजला जातो तो व्यवस्थित. गाजर वगैरे असंही आपण कच्चं वगैरे खातोच, पण मग अशा याच्यामध्ये जरी खाल्लं ना तरी मजा वाटते. त्याचा थोडासा क्रंचीनेस जो येतो ना बाईटमध्ये प्रत्येक, तो खरंच खूप भारी लागतो. हे सॉरी हे खाताना तुम्ही ना त्याच्यावर कोणतीही चटणी किंवा सॉसबरोबरही खाऊ शकता. मी त्याच्याबरोबर आप्याबरोबर खाण्यासाठी खोबऱ्याची चटणी बनवली होती. तुम्ही शेंगदाण्याचीही वापरू शकता, तीही छान लागते. पण मी खोबऱ्याची बनवलेली होती, पण याच्यात दाखवली गेली नाही. आता मी ही बॅच काढून घेतलेली आहे. त्याच्यानंतर ना पुन्हा पॅन गरम करायला ठेवला, त्याच्यामध्ये तेल टाकलं थोडंसं आणि ह्याच्यामध्ये मी थोडंसं फूड कलर टाकला होता, तरीही त्याचा कलर सेमच आला. काही डिफरन्स असं वाटलंच नाही मला. फूड कलर टाकताना तुम्हाला मी दाखवलं नाही आहे, मी फक्त असंच ट्राय करत होती. म्हटलं फूड कलर टाकून बघूया, जर चांगले वाटले तर आपण पुन्हा तुमच्याशी शेअर करूया की बाबा फूड कलर टाकलेला आहे वगैरे. पण फूड कलर टाकूनसुद्धा आला नाही, तर म्हटलं आता काय करावं. तर मी म्हटलं तुम्हाला सांगूया असंच की फूड कलर टाकूनसुद्धा याचा काही उपयोग झाला नाही. त्याचा कलर तसाच आला, काही दोन्हीमध्ये डिफरन्स असं वाटलंच नाही मला. आणि ते बघा तोपर्यंत सगळं याच्या सगळं बॅटर जे आहे ना प्रत्येक साच्यामध्ये आपलं टाकून झालेलं आहे. एका वाटीपासूनच रव्याचे आपण घेतलं होतं, पण त्याच्यामध्ये मस्त असे 2 बॅचमध्ये आपले मस्त असे इथे आप्पे तयार झालेले आहेत. हा फूड कलर टाकल्याच्या नंतरचं त्याचा थोडासा कलर बघा इथे मी तुम्हाला दाखवते आहे. आता इथेच थोडंसं झाकून ठेवलं होतं, त्याच्यानंतर झाकण काढून आपण त्याला पलटून घेऊया. छान क्रिस्पी करून घ्यायचं आहे बाहेरून, म्हणजे आतून ते मस्त सॉफ्ट आणि थोडंसं हे टाकलेलं असतं ना सोडा वगैरे, खायचा सोडा वगैरे, त्याच्यामुळे थोडंसं आतून मस्त असं जाळीदार वगैरे होतं. तुम्ही इथे पाहू शकता यांच्यावर थोडं असे स्पॉट्स आलेले आहेत, म्हणजे जाळी जी आलेली आहे त्याच्यामुळे समजूच शकतो आपण की त्याला मस्त अशी जाळी सुटलेली आहे. आता हेही काढून घेते आहे. दोन्हीचा कलर तर सेमच आहे, काही डिफरन्स नाही आहे. हां, पण खायला खूप टेस्टी होते, यम्मी होते. अगदी लहानांपासून मोठ्यांपर्यंत सगळ्यांना आवडतील असेच होते. कलरचा काहीच प्रॉब्लेम नसतो आपल्याला म्हणा. ते फक्त एक वाटतं की दिसताना आता व्हिडिओ वगैरे बनवतो आपण, तर त्याच्यामुळे वाटतं असं की व्हिडिओमध्ये चांगला कलर दिसावा, ब्राईटनेस दिसावा, त्याच्यामुळे फक्त मला हे वाटलं. पण खायला टेस्टी होते. तुम्ही नक्की ट्राय करून बघू शकता. कसा वाटला मग आजचा हा व्हिडिओ, आजची ही रेसिपी? आय होप तुम्हाला आवडली असेल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब. थँक्स फॉर वॉचिंग.